तिथे पिंपरी चिंचवड शहरातील एका उच्चभ्रू सोसायटीत माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली। सोसायटीच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या एका सुरक्षा रक्षकानंच 4 अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचा प्रयत्न केल्यानं खळबळ उडाली। मात्र एका 10 वर्षांच्या मुलीनं दाखवलेल्या धैर्यामुळे हा नराधम आता गजाआड झाला। सोसायटीत शांतता असताना आरोपी दिनेश चौधरी यानं 4 मुलींना गच्चीवर पाण्याची टाकी दाखवतो असं आमिष दाखवून 7व्या मजल्यावर नेलं। तिथे त्यांना या मुलींची अश्लील चाळे करत त्यांच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला। हा प्रकार कोणाला सांगितला तर जिवंत मारून टाकेन अशी धमकीही त्यानं चिमुरड्यांना दिली होती। आरोपीच्या धमकीमुळे मुली प्रचंड घाबरल्या। मात्र त्यातील 10 वर्षांच्या एका मुलीनं हिंमत न हारता घरी पोहोचताच आपल्या आईला ही सर्व परिस्थिती सांगितली। पालकांनी तातडीनं पोलिसात धाव घेतल्याने या नराधम सुरक्षा रक्षकाला बेड्या ठोकण्यात आल्या। मुली अल्पवयीन आहेत। वॉचमनने त्यांना सांगितले की तुम्हाला वरती पाण्याची टाकी दाखवतो। त्यावरून त्यांनी मुलींना वर घेऊन नेला आणि तिथे त्यांनी विनयभंग केल्याचं तक्रार प्राप्त झालेली आहे। ज्यावेळेस त्यातल्या मुलीने आईला सांगितलं त्यावेळेस ती घटना उघडकीस आली आणि त्यांनी 112ला कॉल केला। आमचे पोलीस तिथे गेले आणि आम्ही आरोपीला ताब्यात घेऊन आणि फिर्याद घेऊन आरोपीला अटक केलेला आहे आणि पुढील तपास चालू आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।